जेव्हा तुमच्या संघामध्ये गोलंदाजीचे फार पर्याय असतात, अशा वेळेला कॅप्टन सुद्धा संभ्रमात येतो की नेमका कोणत्या गोलंदाजाला मला वापरायचा आहे. त्याचमुळे आता तो एक निर्णय, तो रास्त निर्णय आहे, कारण मागच्या षटकामध्ये कैवल्यने एकही धाव खर्च नाही केली. तर तो पूरक निर्णय राहिलेला आहे दीपेशचा. त्यातल्या त्यात कैवल्यने विकेट सुद्धा मिळवले मागच्या षटकामध्ये. तुमच्या कामगिरीला लक्षात घेत असताना तुमचा हुद्दा तुम्हालाच वाढवायचा आहे. जर तुम्ही चांगला खेळ केलात तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळते. कॅप्टन तुमच्यावर विश्वास ठेवतो. यावेळेस बॉल कनेक्ट झालाय आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉलला फक्त हलक्याताने स्लाइस केलंय. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एकदा पूर्ण केली जाते, एकदा वडेल आणि दवसक्या पोचते 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. अजूनही सिंगल डिजिट स्कोर आहे साई स्पोर्ट्स बापाणे या संघाचा. लवकरात लवकर डबल डिजिट वर जावंच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. परफ्यूम बॉल विकेट कीपर दीपेश पाटील यांच्या हातामध्ये. स्वागत करतोय कैवल्य. फलंदाज निवृत्तीचं देखील स्ट्रगल आपण पाहतोय, जसं स्ट्रगल या अगोदर प्रियांशूचं होतं, जो देखील फारसा खेळ देऊ शकला नाही आपल्या संघासाठी. कैवल्य ओव्हर द विकेट. यावेळेस कनेक्शन झालंय, एलिव्हेशन मिळालंय, पण अंतर गाठलं जातंय का पाहूया तर नाही. जबरदस्त झेल टिपलेला आहे कल्पेश म्हात्रेने काऊ कॉर्नरला. आणखीन एक साई स्पोर्ट्स बापाणेला. निवृत्तीचा खेळ संपला. निवृत्ती या डावातून निवृत्त होत असताना पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत आहेत. नवीन फलंदाज कोण येईल आपण पाहूया. फलंदाजांना मौका मिळतोय साई स्पोर्ट्स बापाणे संघाच्या, पण फलंदाज त्या मौक्याचा फायदा उचलत नाहीयेत. जेव्हा आपण आपल्या गावाला रिप्रेझेंट करतो तेव्हा अपेक्षा ग्रामस्थांकडून नसतात की एक चांगला खेळ तुमच्या वतीने व्हायला पाहिजे. जर बापाणे म्हटलं तर आमचे पोलीस पाटील समालोचक संदीप गावंड सर. आणि त्याचमुळे आता तो खेळ जो अजूनही या निम्म्या डावापर्यंत झाला नाहीये, निम्मा डाव अजूनही बाकी आहे. बॉलिंग युनिट जर बापाणे जर स्ट्रॉंग असेल तर 40-50 ही रेंज तर गृहीत धरावीच लागेल. त्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील, कारण स्वस्त बसून काय तुम्हाला धावफलक मोठा करता नाही येणार. प्रयत्न तर करावेच लागणार. त्यासाठी प्रयत्न या अगोदर निवृत्ती यांनी केले होते, पण कल्पेश म्हात्रे यांनी तो झेल काऊ कॉर्नर मिड विकेट झोनमध्ये टिपला आणि पुन्हा एकदा थोडीशी उचल बांगडी फलंदाजी करणाऱ्या संघाची झालेली आहे. पुढचा बॉल कैवल्य ओव्हर द विकेट. यावेळेस पिकअप स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधून शतक केल, तोपर्यंत बॅकअप आहे. थ्रो स्ट्रायकर साइडला मिळतात या धावा 2. चांगलं प्रोटेक्शन. बॅकअप अमित दुधना त्यांची सुद्धा वर्णी लागलेली आहे. पतुपेकर्स दत्ताळी संघामध्ये खूप युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत. फाईन लेगला आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. स्मिथ यांची सुद्धा वर्णी लागते. बघा, तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही. तुमच्याकडे खेळ कसा आहे, तुमच्याकडे टॅलेंट किती आहे, त्यावर तुमची वर्णी कोणत्याही संघात लागत असते. आणि त्याचमुळे स्मिथ आपण पाहतोय, अमित आपण पाहतोय, जे या हंगामामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत दत्ताळी संघामध्ये. आणि काही जुने जाणते चेहरे जे तर आपण सातत्याने पाहतोय. एक अनिकेत हा देखील नव्याने दत्ताळी संघात सहभागी झालाय. फुल बॉल ऑन ड्राईव्ह. काही कल्पेश थोडे चुकलेत, पण स्वतःला त्यांनी सावरलं. त्यांची प्रायोरिटी होती बॉल अडवणं आणि त्यांनी ते काम योग्य त्या वेळी केलंय, कारण थोडी घाई झाली बॉलला जज करताना. पण नुकसान तितकं दत्ताळीचं नाही झालं. मिळतात एकंदरीत पुन्हा एकदा या 2 धावा आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 षटकां समाप्तीनं झाली ती म्हणजेच फक्त आणि फक्त 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम साई स्पोर्ट्स बापाणे. चला, कामण आणि चिंचोटी आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. चिंचोटी आणि टीम 94 कामण दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 12 चेंडू बाकी आहेत.
आणि या 12 चेंडूंवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून साई स्पोर्ट्स बापाने संघाला फलंदाजी करावी लागेल. 12 पैकी 5 जर स्ट्रोक्स कनेक्ट झाले तर एक चांगला धावफलक पाहायला मिळू शकेल आणि तेच मनात ठेवून खेळायचं आहे. तुमची मानसिकता इतकी तरी प्रभावी असावी की त्याचा परिणाम तुमच्या संघावर पडला पाहिजे. आणि पाहूया ती मानसिकता आता साई स्पोर्ट्स बापाणेची आहे का मोठा धावफलक बनवण्याची. दिवेश पाटील, जसा मी उल्लेख केला होता, गोलंदाज तर भरपूर आहेत दत्ताळी संघामध्ये. पंकज अजूनही यायचा बाकी आहे, कदाचित अजूनही हितेंद्र भोईर यायचा बाकी आहे. अमित सुद्धा चांगली गोलंदाजी करतो जसं मला माहिती आहे. दीपेश सुद्धा एक चांगला पर्याय आहे जो कॅप्टन आपण पाहतोय. पर्याय खूप आहे. मला असं वाटतं की 11 बॅटर 11 बॉलर्स आहेत दत्ताळी संघामध्ये, पण वापरायचं कोणाला हा अनुभव दीपेशचा आहे. स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण दीपेशला पाहतोय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. साई स्पोर्ट्स बापाडेकडून स्ट्रायकर्सला फलंदाज आहेत हर्षद. बॅटच्या आउटसाइड एज बॉल पुन्हा एकदा भूषणकडे. बॅकवर्ड पॉइंट गली झोन मध्ये भूषण आहेत. 1 धाव मिळते. 1-2 धावा. फायदा तितका नाही होणार. कायदा हातात घ्यावा लागेल. फायदा मिळवायचा असेल तर मग आता लक्ष केंद्रित करून खेळावं लागेल. कॉन्क्रीटची विकेट आहे. दुपारचं सत्र आहे आणि म्हणतात ना की दुपारचं सत्र हे फलंदाजांच्या बाजूनं झुकलेलं असतं. पाहूया तसं घडतंय का मैदानाच्या आतमध्ये, कारण आतापर्यंत परफेक्ट बॉलिंग अटॅक दत्ताळी संघाचा दिसतोय. पुढचा बॉल ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला निर्णय थोडासा हुकलेला आहे फलंदाजाचा. येतोय आणखीन एक डॉट बॉल. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 10. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. साई स्पोर्ट्स बापाडे. बॅटचा संपर्क बॉलची झाला. कॉट बेंडच्या सुरुवात फलंदाज बाद. विकेट जाते. गोलंदाज दिवेशच्या खात्यामध्ये आणखीन एक धक्का. साई स्पोर्ट्स बापाडे. मला असं वाटतं की सुख करता दुःख हरता संपण्याच्या अगोदरच घालिंग लुटांगण सुरू होते की काय, कारण फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत, पण जे हवंय ते मिळत नाहीये बापाडे संघाला. नवीन फलंदाज प्रिन्स मैदानात पोहोचत आहेत. प्रिन्स यादव बापाडे संघाकडून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. थोडासा नीरस असा हा डाव चालू आहे, कारण पूर्णपणे डॉमिनंट केलंय दत्ताळी संघाने. आणि कॉमन प्रीमियर लीग मध्ये प्रिन्सचा खेळ चांगलाच राहिलाय. एका वर्षाला तर तो उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा राहिलेला आहे कॉमन प्रीमियर लीग मध्ये. मग ते टिकवावं लागेल. जे बिरुद तुम्हाला मिळालेलं आहे, जे तुम्ही जिंकलेलं आहे, जे तुम्ही कमवलेलं आहे, ते दाखवावं लागेल. सरळ बॅटचा वापर केलाय. बॉल थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. प्रिन्सच्या बॅटमधून या डावातला पहिला उत्तुंग षटकार. फॅन्टॅस्टिक. जसा उल्लेख केलाय, तुम्हाला जे नाव मिळालंय, तुम्ही जी कामगिरी गतवर्षी केली आहे, त्या गतवर्षीच्या कामगिरीला पुन्हा एकदा मैदानात आणायचा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही उत्कृष्ट गोलंदाज होतात, पण तुम्ही उत्कृष्ट फलंदाज सुद्धा बनू शकता. त्यासाठी हे पाऊल पहिलं जे महत्वाचं होतं, आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची, आपल्या फलंदाजीची जाणीव प्रिन्स यादव यांनी षटकार खेचून करून दिली. धावसंख्या पोहोचते आता 16 वर. 16 रन्स. आता थांबून नाही चालणार. सोनू यादव जे पहिल्या षटकात बाद झाले त्याचेच बंधू प्रिन्स यादव स्ट्रायकर्स एंडला. नेक्स्ट बॉल. आणखीन एक मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण म्हणू शकतोय. बॅटची आउटसाइड एज बॉल डीप गलीमध्ये. थ्रो स्ट्रायकर्स एंडला. बॉल कलेक्ट नाही झाला, पण प्रिन्सने धावफलक सुरू केलेला आहे असं आपण म्हणू शकतोय. 2 धावफलक थांबला होता. काही वेळेला रेड सिग्नल बसला होता, काही वेळेला येलो सिग्नल बसला होता. आता धावफलकाला ग्रीन सिग्नल देण्याची कामगिरी आता प्रिन्सच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या पोहोचते आता 18 वर. 18 रन्स. लॉस ऑफ 4. नेक्स्ट बॉल. दिवेश पाटील. पुन्हा एकदा खोलात ठेवलेला बॉल. संपर्क तितका योग्य नाही झाला. बॉल भूषणकडे गलीमध्ये. 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. आपण जर एक्स्ट्राचा उल्लेख केला तर एक्स्ट्राज आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच आलेली आहे. तर हे परफेक्शन आहे बॉलिंगचं. पतू पॅकर्स, अंकुश स्मृती दत्ताळी या संघाचं शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाईल. टीम 94 कामण, जसा आपण उल्लेख करतोय, हेमंत सरांनी केला, हरी सरांनी केला,
की परफेक्शनसाठीच ओळखलं जातं. जिकडे जिकडे टीम 94 हे नाव येतं त्याचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीसुद्धा इतकी वजनदार आहे, ती व्यवस्थित सांभाळून खेळाडूंना घेऊन जावी लागेल. आणि हजरतभाईंचा आणि संजयभाईंचा लकी नंबर 94 त्याचीच प्रतिकृती सामनावीरच्या ट्रॉफीसाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत अमित दुधनाथ, जे आमचे साथी समालोचक अक्षय साटम यांचे आवडते खेळाडू आहेत. अमित बॉलिंग ट्रॅकवर करून दाखवावं लागेल. ज्या कामासाठी तुम्हाला निवडलं गेलेलं आहे ते तुम्हाला करून दाखवावं लागेल. जर तुम्हाला लांबपर्यंत प्रवास करायचा आहे आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा मोके मिळालेत तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमचं 100% योगदान द्यावं लागेल. आणि त्यासाठी पाहूया अमित. पण एका बाजूला आपण प्रिन्सकडे देखील लक्ष देऊया. प्रिन्सच्या वतीनं पहिला षटकार साई स्पोर्ट्स संघासाठी आले. स्ट्रायकर आणि फलंदाज आहेत प्रिन्स और दांडीगुल. दुपारच्या जेवणानंतर स्टंप गेलीये फेरफटका मारण्यासाठी. पहिल्याच बॉलवर फुल टॉस चा फायदा उचलता नाही आला प्रिन्सला आणि विकेट जाते अमितच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. तर पहिलाच बॉल संधी प्रिन्सकडे होती. फुल टॉस बॉल कदाचित अमितच्या हातातून तो निसटला होता आणि त्या संधीचा फायदा प्रिन्सला उचलता नाही आला. प्रिन्सच्या जागेवर नवीन फलंदाज पोहोचतायत आयविन नाडर का? आयवन नाडर हा सुद्धा KPL मध्ये खेळतो. आयकॉन आहे आयविन नाडर. आणि आता पाहूया आयविन कडून तो खेळ पाहायला मिळेल का. आणि आयविन उशिरा का आले हा देखील प्रश्न माझ्या मनामध्ये. जर तुम्ही KPL खेळताय तुमच्याकडे त्या स्पर्धेचा अनुभव आहे, कदाचित सरावात नसावा, त्याचमुळे खालच्या क्रमांकावर आयविन आलेला आहे. पण काही खेळाडूंना सरावाची गरज नसते. पाहूया त्यापैकी तो आहे का आयविन. स्ट्रायकर सेंडला भो यावेळेस बॅटची लिडिंग एज. बॉल मागे फाईन लेगला 30 असं आतमध्ये. चुकीची पद्धत झेल टिपण्याची. स्मिथ ही अंडर आर्म झेल टिपायला हवा होता पण त्यांनी अपर हँड तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पद्धत चुकलेली आहे. म्हणून हे शिकायला मिळतं जेव्हा तुम्ही संघामध्ये समाविष्ट होता. आपण चुकतोय पण आपण शिकतोय सुद्धा. आता यावर नक्कीच स्मिथ लक्ष देईल की माझ्याकडून काय चूक झाली आणि पुढच्या वेळेस मला ती चूक नाही करायची आहे. लोअर हँड कॅच घ्यायला हवा होता. दरम्यान सिंगल मिळाले. धावसंख्या पोचते 21. पुढचा 20. खूप जास्त बॉल दूर राहिलाय फलंदाजापासून. फक्त ब्लाइंड बॅट्सविंग ऑन साईडला खेळण्याचाच प्रयत्न, पण बॉल कुठून येतोय, कसा येतोय, कुठे पिच होते त्याकडे दुर्लक्ष. डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. चला टॉससाठी या. कॅप्टन रेडी आहेत दोन्ही. टीम 94 आणि चिंचोटी. अमित दुधनाथ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल फोर्स केलाय. दिवेश आहेत लॉंग ऑनला. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये दिवेशने टिपलाय झेल. अमितच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. दुसरा विकेट मिळतोय अमित दुधनाथ या षटक्यामध्ये. फलंदाज बाद.
चला या मंदार मात्रे जे आमचे DJ आहेत जे कामन प्रीमियर लीगचे संयोजन समितीमध्ये आहेत तर दोन्ही संघांना नियम समजावून सांगूया. 5 षटकं की 4 षटकं? हेमंत सर, षटकं किती असतील पुढच्या फेरीची? चला षटकं कळवा. चला सामना 5 षटकाचा असेल. चला चिंचोडीचे कॅप्टन कॉल देतील. टेल इज अ कॉल. हे अमितने नाणेफेक जिंकले. टीम 94 कामणने नाणेफेक जिंकलेले आहे आणि निर्णय असेल फिल्डिंग. टीम मध्ये काय बदल असेल की तीच टीम घेऊन खेळणार आहात? म्हणजे फक्त राप्पी नव्हता, राप्पी आला. मागचा सामना सोपा होता की कठीण होता? मागचा पण सामना सोपाच होता. काही मिस्टेक्स झाल्या आहेत फलंदाजांकडून, कारण जसा चेस हवा होता तसा चेस नाही झाला. काही कॅच ड्रॉप झाल्या त्यामुळे फायदा झाला. फायदा तर झाला पण कॅच नका बघू, तुम्ही डबल पण करा जरा. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. चिंचोटी करायची फलंदाजी निर्णयाकडे कसं पाहताय? फिल्डिंग करायची होती तरी पण बॅटिंग करायचा प्रयत्न करू, चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. मागच्या सामन्याकडून पाहता काही बदल करायची असेल तर काय बदल करायला हवा तुमच्या टीमच्या मेंबर्सने? फिल्डिंगमध्ये थोडा एफर्ट लावायला पाहिजे, फिल्डिंग चांगली केली पाहिजे. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? हंगामाची पहिली स्पर्धा आहे की या अगोदर स्पर्धा झाल्या आहेत चिंचोटीच्या? स्पर्धा तर आता खूप चालूच आहेत. ही टुर्नामेंट पण खूप सुंदर आहे. आयोजन पण एवढं चांगलं आयोजन केलं आहे, आम्हाला खेळण्याची संधी पण दिलेली आहे. तर धन्यवाद मानतो टीम 94चे. चला पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. नाणेफेक जिंकू टीम 94 कामण या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि चिंचोडी संघाला करायची आहे फलंदाजी. दोन्ही संघात देवे शुभेच्छा आणि आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण आहोत NSK.in वर पाहतोय टीम 94 चषक. समालोचन कक्षामध्ये पुढील आवाज असेल व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा. थँक्यू. तो कैवल्य बंधु पाटिल इसने टूर्नामेंट का पहला मेडन ओवर किया, बहुत बड़ी अचीवमेंट है. और सामने बापाने, और बापाने के सामने एक आसान लक्ष्य चेस करने की शुरुआत होगी. दोनों ओपनिंग बैटर आ चुके हैं, दीपेश पाटिल और दिवेश पाटिल, और बॉलर है आइविन. पाटिल एंड पाटिल बहुत जबरदस्त बॉलिंग फील्डिंग का प्रदर्शन रहा, विकेट कीपिंग बहुत अच्छी रही. नए ओवर की पहली गेंद और तान दिया सीधा सैर सपाटे पर, ये उड़न खटोला 6 रन. सिक्स लगाकर अपने इरादे साफ करते हुए वहां पर दीपेश पाटिल, वामन मूर्ति खिलाड़ी है, दीपेश और दिवेश D&D. आइविन की गेंद इस बार टैप करते हुए खिला, क्रीज में पीछे चले गए थे
लेकिन क्रीज की गहराई का उपयोग नहीं कर पाए। 1 रन ज़रूर मिला है। स्कोर आगे बढ़ता हुआ 7 और अब बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए दिवेश। आप देख रहे हैं 94 ट्रॉफी 2025 उड़ान सपनों की टीम 94। और टीम 94 जब भी टूर्नामेंट आयोजित करता है पूरे कामणवासी कहते हैं ये दिल मांगे मोर फ्रॉम टीम 94। कलाइयों से नज़ाकत के साथ खेला। 1 रन जरूर है, थोड़ा रिस्की था लेकिन जोखिम उठाना ये लाजमी था। स्कोर आगे बढ़ता हुआ 8। दीपेश और दिवेश दोनों ने खाता खोला है, अच्छी बात है। जूचंद्र की जब हम बात करें तो आज कई ऐसे महानुभावों को मैं याद करना चाहूँगा और उसमें खास भाई संजय मात्रे बतौर स्कोरर जो उन्होंने काम किया है सराहनीय है। हमारे मित्र द ग्रेट मराठा के मोहन जी पाटिल, इनको भी याद करना चाहेंगे। रविंद्र पाटिल चुआ जिसने जूचंद्र गांव के क्रिकेट को बहुत प्रगति दी और आज उसको भी मैं याद करना चाहूँगा। एक ऐसा खिलाड़ी बंडिया बॉयज़ के लिए भी ऑल इंडिया ओपन जिसने कई साल खेला। हाफ ट्रैकर बॉल और यहाँ पर दोहरे दिमाग में थे खेलूं या नहीं खेलूं। दत्ताली जूचंद्र का इतिहास है और सामने वाली फैक्ट्री के चिमनी में से निकलते हुए धुएं की कसम, जब तक सूरज चांद रहेगा जूचंद्र के क्रिकेट का नाम रहेगा। ऐसा गांव जिसने एक से बढ़कर एक क्रिकेटर्स दिए, लेकिन बापाने को कम मत समझिए। आइविन की एक और बढ़िया गुड लेंथ बॉल, बल्लेबाज के पास कोई मौका नहीं था सिवाय उसके धकेलते गली में। अच्छा ओवर एवन द्वारा, 1 ओवर की समाप्ति और 1 ओवर के बाद स्कोर है 9 रन, यानी कि अब 18 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए बचे हुए 4 ओवर्स में। तो अब 24 गेंदों में 18 रन। आइवन का अच्छा ओवर, देखेंगे दूर वाले छोर से किसे गेंदबाजी की बागडोर संभालने को दी जाती है। इस मैच के हमारे अंपायर अजीत मात्रे स्ट्राइकर एंड पर खड़े हैं। गांव देवी एक्सर टीम के लिए कई साल उन्होंने क्रिकेट खेला और कामन, पोमन, विरार, वसई ये जगहों पर अंपायरिंग के लिए काफ़ी व्यस्त अंपायर हैं अजीत मात्रे। अच्छे बल्लेबाज भी हैं और सही समय पर उन्होंने अंपायरिंग के करियर को चुना। दूर वाले छोर से अब नए ओवर की शुरुआत। निवृत्ति दीपेश का बहुत ही बढ़िया स्ट्रोक। बॉलर है प्रिंस। नीची रहने वाली शॉर्ट पिच गेंद तो नहीं कहे जाएंगे, काफ़ी नीची थी, लेकिन दीपेश पाटिल को मानना पड़ेगा। दीपेश पाटिल का हेयर कट और दीपेश पाटिल का स्क्वायर कट दोनों लाजवाब। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 10 पर। प्रिंस यादव की ये गेंद इस बार शरीर से दूर खेले थे, कुछ समय बॉल हवा में रही लेकिन रन पूरा कर दिया जाएगा। स्कोर हो गया 11, 16 की जरूरत। कामण, पोमण ये 2 गांव ऐसे हैं जहां पर इतना क्रिकेट, हमारे पुराने कई मित्रों की भी याद, देवेंद्र भोसकर मेरे मित्र, उनकी भी याद आ रही है। हाफ टकर बॉल और ये स्क्वायर कट था लेकिन लपक लिया। बहुत ही उम्दा कैच।
नया बैटर है हितेंद्र। और संजय मात्रे की मैं खास बात इसलिए बताना चाहूँगा कि उन्होंने एक बहुत अच्छा संकलन, सुप्रीमो स्कोरर, दुनिया के सबसे बड़े और नंबर 1 क्रिकेट टूर्नामेंट की स्कोरिंग आज 11 के 11 सीजन में उनको करने का बहुमान मिला, ऐसा जुचंद्र गांव। कई बार जो गांव है वो क्रिकेटर के वजह से तो प्रसिद्ध होता है, लेकिन स्कोरर, कमेंटेटर्स, अंपायर्स, इनके वजह से भी गांव का नाम होता है। दिस डे दैट ईयर, मतलब उस साल आज के दिन, ये सारा रिकॉर्ड है उनके पास। बहुत मेहनत लगती है। नए बैटर है, लेफ्टी बैटर, लेफ्टी टू लेफ्टी। प्रिंस की गेंद, आंखें मूंद के खेलने का प्रयास, रन जरूर पूरा कर पाएंगे, लेकिन वहां पर जोखिम और डायरेक्ट हिट। बहुत धीरे धीरे टहलते हुए दौड़ रहे थे बल्लेबाज हितेंद्र। मानो खाना खाने के बाद टहल रहे, वाकीपाड़ा से जुचंद्र स्टेशन तक बच गए। जुचंद्र की बात करें तो चंडिका माता मंदिर, इसकी भी हम बात करेंगे आज हाईवे की। और हम चलते हैं तो मालजीपाड़ा, ससुनवगर, बापाणे, ये जो गांव है इनकी भी एक दास्तान है क्रिकेट के खेल में। एक गांव एक संघ, ये जो फॉर्मेट है आजकल, मुंबई के बाहर अगर चले जाए तो ठाणे, पालघर, रायगढ़, यहाँ पर ये फॉर्मेट सबसे ज़्यादा लोकप्रिय है। और 365 दिन हम कह सकते हैं कि मुकाबले चलते रहते हैं, एक गांव एक गट के। प्रिंस की गेंद फुलर लेंथ की, बॉलर के सर के ऊपर से ड्राइव कर दिया, एक रन पूरा किया, दूसरा हो नहीं पाएगा और उसकी ज़रूरत भी नहीं समझी है क्योंकि रिक्वायर्ड रन रेट नियंत्रण में है। स्कोर आगे बढ़ेगा, 13 पर पहुंचा है, अब 14 की ज़रूरत। बाईं और दाईं बल्लेबाजी, tenniscricket.in पर 94 ट्रॉफी का आनंद लेते हुए हमारे तमाम दर्शक भाई और बहनों का स्वागत। फुलर लेंथ की गेंद अपील की गई थी, वहां पर बहुत अच्छा बॉल को डिप किया था प्रिंस का। एक बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 13 और बचे हुए 18 गेंदों में अब रन चाहिए 14। अगले मैच में कांटे की टक्कर रहेगी जब चिंचोटी टीम का मुकाबला कामन टीम 94 से होने जा रहा है। दिवेश पाटिल सीनियर प्लेयर है और पहले बॉल से वो ग्राउंड पर है और मेरे ख्याल से अब तक के जो 2 ओवर हुए हैं उसमें उनको एक अंदाज़ा भी आ गया होगा किस तरह बल्लेबाजी करनी है। आइविन नया ओवर करेंगे, उनका निजी कोटा का ये दूसरा और अंतिम ओवर और टीम के लिए तीसरा। 4 गेंदबाज कम से कम आपको बॉलिंग में इस्तेमाल करने हैं, जिसमें 2-1-1-1 ये इस तरह से गेंदबाजी को तकसीम किया जाएगा। आप अकबर को भी देख सकते सर पे लाल टोपी रूसी नहीं है, इंडियन है, और जूता जापानी नहीं, इंडियन है। एल्विन की गेंद फुल टॉस बॉल थी और ये फ्लैट एंड हार्ड 6, बेसबॉल हिट।
जूचंद्र टीम का। अब मैच जीतने के लिए केवल 2 रन चाहिए और मेरे ख्याल से ओवर में काम हो सकता है। जिया मुकाबले को जीत लिया है ऐसा हम कह सकते हैं। इट्स अ जाइगेंटिक 6 और 9 विकेट से इस मैच को जीत लिया टीम ने। और अभिनंदन आप लोगों को, क्या ज़बरदस्त आज मैच खेला है। मुझे ऐसा लग रहा है ये दोपहर का समय अगर शाम होती तो मैं आसमान से मुकाबले को जीत लिया है ऐसा हम कह जूचंद्र गांव के मुख्य प्रवेश द्वार पर कंदील के रूप में लगाता। ऐसा प्रदर्शन आज जूचंद्र टीम का रहा है और वाकई में अभिनंदन। कैवल्य बंधु पाटिल का मेडन ओवर और तब से लेके